महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो लपंडाव चालला आहे तो लपंडाव खूप हास्यास्पद आहे आणि हे बघून बघा महाराष्ट्राची अशी जत्रा हे बघायची गरज सुद्धा आता वाटत नाही। आता एखादा वाघ असतो जंगलामध्ये, तो वाघ दाताशिवाय मित्रांनो जगू शकत नाही। ज्या वेळेस वाघाचे दात पडतात त्यावेळेस तो वाघ फक्त एक जोक म्हणून उरतो, कारण वाघाचं जे शौर्य आहे ते शौर्य त्यांच्या दातावरती आहे मित्रांनो। आता हे शिवसेना जी उभाटाची शिवसेना आहे यांचं सुद्धा जे एक हिंदुत्व हे त्याचे दात होते त्या शिवसेनेचे आणि ते दात मित्रांनो या ठिकाणी गळून पडले। 2019ला जो निर्णय ठाकरे साहेबांनी घेतला तो निर्णय पाशवी होता आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून जे वाताहत झाली शिवसेना गटाची हे खूप निराशाजनक आहे आणि खूप निंदनीय आहे। ज्या वडिलांना हे गोंडसाचं मोठं वृक्ष उभा केलं होतं आणि ते वृक्षाची प्रत्येक मूळ ही रोवली होती हिंदुत्वाच्या नावावरती, ती सगळे पाळामुळं हे झटाझट उपसले गेले आणि याला कारणीभूत कोणी बाहेरचे लोक नाही आहेत। हे शरद पवार म्हणतो आपण, राऊत म्हणतो, हे कोणी नाही, हे फक्त नाममात्र आहेत, कारण सगळ्यात मोठी चूक ही कोमटरावांची आहे। आता कोमटरावांनी जे काही हिंदुत्व सोडलं, जे काही सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, याच्या माध्यमातून सोबती एक गट होता, तो गट स्वाभिमानी म्हणा, प्रामाणिक म्हणा, त्या हिंदुत्वाशी आणि बाळासाहेबांची यांनी आपला वैचारिक वारसा सांभाळायचा प्रयत्न केला आणि त्याने वेगळे झाले। मुळात आपला जो पक्ष आहे त्या पक्षासोबत ते जाऊन मिळाले, पण या ठिकाणी तसं न करता जर ठाकरेंनी 2019 मध्ये काँग्रेस सोबत न जाता त्याने जर अलिप्त राहिलं असतं तर अजून सुद्धा शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटांचं असं वजन असलं असतं आणि तो पक्ष कधीच फुटला नसता। कारण बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या वेळेस शिवसेनेची काँग्रेस होईल त्यावेळेस माझं दुकान मी बंद करेन। मग हे दुकान काँग्रेसनं नाही तर स्वतः शिवसेनेने बंद केलेलं मित्रांनो। आणि आता जी अवस्था आली आहे ती अवस्था एवढी बिकट आहे, त्यांना पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागतं की आम्ही फुटणार नाही, आम्ही प्रामाणिक आहोत। प्रामाणिक आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा प्रेस घ्यावी लागते। त्यांच्या प्रामाणिकतेवरती सुद्धा लोक प्रश्न विचारतात, का विचारू नये? कारण एकेकाळी राम मंदिर ज्यावरती ती ढाचा होता तो पाडणारा जर शिवसैनिक असला असता तर मला अभिमान असला असता बोलणारे बाळासाहेब ठाकरे। आणि त्याच गोष्टीवरती कोमटराव म्हणतात जय श्रीराम मंडळाला मी हरामखोर म्हणतो, इथपर्यंत यांची भाषा येऊन न ठेपते आणि यांना वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी किचन कॅबिनेट पर्यंत मर्यादित असतील, ते कुठला बाहेर कळणारच नाही। पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या सोशल मीडियावरती येतात, ह्या सर्व गोष्टी वाऱ्यासारखे पसरतात आणि ह्या सगळ्या गोष्टी शिवसैनिकाच्या हृदयाला असं छन्नी करून गेलेले आहे। आणि कधी बाजू ही हिंदुत्वाची न घेता, हिंदूंची न घेता, आपल्या शिवसैनिकांची न घेता हे फक्त दाड्या कुरवाळत बसले आणि त्यासोबतच कशा प्रकारे काँग्रेसला आपण दाखवून देऊ शकतो की कशा प्रकारे मी तुमच्याशी प्रामाणिक आहे आणि कसं मी माझं हिंदुत्व सोडलंय, कसं मी आता सध्या पुरोगामित्व स्वीकारलंय, हे फक्त दाखवायचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला। पण त्यांना प्रयत्नातून शेवटी साध्य काही झालं नाही, कारण जो सोबतचा जो मतदार होता तो सर्व निघून गेला। जो उरला सुरला आहे ते फक्त त्या बाळासाहेबांच्या नावाशी आणि बाळासाहेबांच्या घराशी प्रामाणिक आहे। मग त्यातूनच बघा, एक पक्ष कुठलाही असो, नेता कुठलाही असो, प्रत्येक नेत्याला सत्तेमध्ये असावं वाटतं, एक स्वाभाविक गुण आहे, त्यामध्ये काही वावगं नाही। पण या ठिकाणी शिवसैनिकांची खदगत अशी असणार आहे की आपण ज्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसतो तो भाजपी सत्तेमध्ये आहे। आपण ज्यांच्या सोबत आतापर्यंत राजकारण केलं, प्रचार केला किंवा शिवसेना उभी केली, ते सुद्धा शिंदे गट हा सत्तेमध्ये आहे। आणि ज्यांच्यासाठी आपण बाहेरीकडे पळून आलो, आपण ती युती तोडली, ते सुद्धा सत्तेमध्ये आहेत, म्हणजे अजित पवार गट। फक्त आपलंच आता असं होऊन बसलंय, ना दाखवायला येणार ना झाकून ठेवायला येणार, अशी परिस्थिती सध्या उबाटाची होऊन बसलेली आहे। यामध्येच त्यांना आता चौकून अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे। कसं बघा, शिंदे साहेबांविषयी हे लोक बोलायचे, मी त्या गोष्टी बोलणार नाहीत, मिंदे वगैरे काय आहेत ते,
फक्त एवढं बोलतो की शिंदे नाराज आहेत, नाराज आहेत, नाराज आहेत. शिंदे नाराज नसताना नाराज आहे, शिंदे गावी गेले, जिरड्याचे शिंग पुरले, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, फक्त हे शिंदेच्या डोक्यात फक्त यांना भरायचं होतं की शिंदे खरंच नाराज आहेत. पण तसंच न होता आता यांच्यावरती अशी वेळ आली आहे की ह्या दात नसलेल्या वाघांना पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागतं की आम्ही आमच्या ठाकरे साहेबांसोबतच आहे, आम्ही प्रामाणिक आहे, आम्ही आमची शिवसेना सोडणार नाही. बघा, ज्यावेळेस लोक संशय घेतात त्यावेळेस हा पर्याय फक्त उरत असतो, त्यावेळेस आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागतं. आता पाठीमागे वक्फ बोर्डचं काहीतरी बिल पास करायचं होतं, त्यावेळेस सुद्धा अरविंद नावाचे सावंत जे आहेत खासदार उबाटाचे, ते त्या ठिकाणी बोलून गेले, त्यांनी विरोध केला त्या बिलाला. पण त्यांना एक गोष्ट कळली नाही, आपण ज्या बिलाला विरोध करतोय, आपण त्या बिलासाठी आपण इथं संसदेमध्ये ओबीसीच्या खांद्याला खांदा लावून बोलतोय, पण आपल्याला ज्या काकांनी सोबत आणलंय त्या काकांचा एकही खासदार या ठिकाणी समर्थनामध्ये नाही. मग आपण जे देतोय समर्थन त्या बिलासाठी, ते खरंच आपल्यासाठी चांगलं आहे का, हा विचार त्यांना यायला पाहिजे होता, पण तोही विचार त्यांना आला नाही. आणि आता उदय सामंत म्हणतात की आता शिवसेनेचे 7 खासदार आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यांचं काय ती प्रवेश होऊन जाईल शिंदे गटामध्ये. त्यावरती काका, पुतण्या, तिकडचे बोलतोय मी, काका म्हणजे कारण आदित्य ठाकरे हे संजय राऊतांना काका म्हणतात म्हणे, आणि यांची पप्पा, त्यानंतर यांचा पूर्ण जे काय गट आहे तो गट सध्या चिंतेमध्ये आहे, खूप टेन्शनमध्ये आहे आता. कारण आमदारांना वाटतं सत्तेमध्ये जावं, आमदारांना वाटतं आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलंय आपण त्यांचं भलं कसं करणार आहे सत्तेबाहेर असेल तर. त्यामुळे ह्या लोकांना असं वाटतं की सेना आहे ती सेना आपलीच आहे हे त्यांना वाटतंय, पण यांना दाखवावं लागतं येऊन. कारण काय, यांच्यासाठी कुठलाही पर्याय उरला नाही मित्रांनो. आता कुठल्या तोंडानं हे लोक शिवसेनेसोबत भाजपसोबत येतील? कारण विधानसभेला, लोकसभेला ज्यांनी जे काही ह्यांनी प्रचार केलेला आहे, जे काही ह्यांनी वक्तव्य केलेले आहेत, ज्यांनी काही ह्यांनी बोललेलं आहे लोकांनी, मग त्यावेळेस त्यांच्याकडे ते चेहरा नाही, ते तोंड नाही, ते दाखवून परत इकडे यायला. कारण ते सर्व रस्ते, ते सगळे दारं ह्या लोकांनी अगोदरच आपल्या हातानं स्वतःने बंद केलेले आहेत. त्यामुळे यांच्या पुढे कुठलाही पर्याय नाही. हे कुठल्या तोंडानं, कुठल्या चेहऱ्यानं, कुठल्या गोष्टीनं हे तिकडे जातील, असं एकही दार, असा एकही मार्ग या ठिकाणी उरला नाही. म्हणून त्यांना दाखवावं लागतं, सभा घेऊ त्यांना दाखवावं लागतं ह्यांना प्रेस घेऊन की आम्ही कुठे जाणार नाही, आम्ही प्रामाणिक आहोत. तुम्ही प्रामाणिक कुणासोबत आहात? तुमच्या पक्षाशी प्रामाणिक आहात की लोकांशी प्रामाणिक आहात? हाच मोठा प्रश्न आहे. कारण बघा, सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या मतदारानं, शिवसैनिकांनी मतदान केले, ते ही खऱ्या जी खरी शिवसेना आहे त्यांना त्यांनी वोटिंग केलेली आहे. ही खरी शिवसेना ही शिंदेची आहे ही दाखवून दिली त्यांनी विधानसभेला. विधानसभा आणि आपले जे स्थानिक पक्ष आहेत या दोघांचंही अस्तित्व ही विधानसभेला समजते मित्रांनो. आणि त्यातून दाखवून दिलंय की शिवसेना खरी ही उद्धव ठाकरेंची नसून वैचारिक शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे. कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये असे 51 चढ वाघ आहेत, ते वाघ नेहमी हिंदुत्वाचा पुरस्कार करतात आणि ज्या पद्धतीनं हे शिवसेना उभारली होती बाळासाहेबांनी, त्या शिवसेनेचं ते आदर सुद्धा करतात आणि ते वागतात सुद्धा. आता या ठिकाणी बघा, महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, वाघ पिंजऱ्यामध्ये कधीच शोभत नाही. जर वाघ पिंजऱ्यामध्ये असेल, त्याला हंटिंग करायला एक हंटर असतो, त्याला नाचवायला एक कोणीतरी हंटरवाला असतो. मग हे पिंजऱ्यातील वाघ, ह्या वाघांना ह्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं आहे. यांचा पिंजरा आहे, तो पिंजरा कसा आहे, तो पिंजरा पुरोगामित्वाचा आहे, तो पिंजरा हा काँग्रेसचा आहे. आता एक असा काळ येऊन बसलाय, ज्यांच्या सोबत ठाकरे गेले त्यांचं आता काही अस्तित्व उरलं नाही. त्यांचाच पक्ष उरतोय की पूर्णपणे संपतोय याची काही गॅरंटी नाही. आणि त्यांच्या सोबत राहून ह्यांचा पक्ष वाढणार आहे की पक्ष बुडणार आहे, हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न पडतोय. कारण बघा, सध्या दिशा सालियनचं प्रकरण आहे, ते सध्या तोंड बाहेर काढत आहे. यामध्ये जे प्रिन्स आहेत
कोमटरावांचे पेंग्विन ते त्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे, कारण तो मॅटर आता खूप उचलून धरलेला आहे, जे सुनावणी पण होणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमधून ह्या लोकांना आता नेमकं जायचं कुठं, तिकडे जायचं तर तोंड कुठलं घेऊन जायचं, इथं राहायचं तर कामं कसे करायचे, हा सुद्धा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि एका नेत्याचं सगळ्यात मोठं दुखणं तेच असतं, आपल्याला ज्या मतदारसंघातून आपण निवडून आलोय त्या मतदारसंघासाठी त्याचं आपल्याला करावं लागतंय, कामं असतील काय काय असेल, आणि ते सगळ्या गोष्टी हे सत्तेमध्ये राहूनच कराव्या लागतात. त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत, आणि ह्या गोष्टी नाही झाल्या तर पुढल्या वेळेस निवडणुकीला थांबणं सुद्धा खूप अवघड होतं. आता ह्या लोकांनी ते सांगितलंय की आम्ही प्रामाणिक आहोत. आता यांचं प्रामाणिकत्व किती दिवस अजून आपल्याला पाहायला भेटणार आहे हे आपण नक्कीच बघूया. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा, आणि सर्वांना परत एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ बघत चला, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. नमस्कार, जय शिवराय, जय हिंद, वंदे मातरम, जय भीम.